आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। संत मुक्ताईच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। मुक्ताई नगरच्या कोथळी गावातनं पालखी प्रस्थान ठेवेल। या प्रस्थान सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती संत मुक्ताईच्या मंदिरामधनं पंढरपूरकडे पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत असतं। आज हा 315वा प्रस्थान सोहळा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मुक्ताईनगरच्या कोथळीच्या मंदिरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतोय की ओल्या खजुरांची आरास संत मुक्ताईच्या प्रतिमेच्या तिथे करण्यात आलेली आहे। हजारो भाविक यावेळेला दर्शनासाठी गर्दी करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। मानाचा ही पालखी पंढरपूरकडे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचत असल्यामुळे मानाची पालखी म्हणून मानली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी भाविक देखील मोठ्या संख्येनं गर्दी करीत असतात आणि त्याची तयारी आता आपल्याला होताना आपण बघू शकतोय की समोर बघू शकतोय आपण की या ठिकाणी पालखी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पालखीच्या सोबत भजन कीर्तन सोहळा देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळातच या सोहळ्याचं पालखी सोहळ्याचं प्रस्थान हे होणार आहे। या मंदिराचे जे काही पुजारी आहेत रवींद्र महाराज हरणे आपल्यासोबत। महाराज काय सांगाल आज सोहळ्याचं काय महत्त्व आहे? आदिशक्ती मुक्ताबाईंचा आषाढी पालखी सोहळा 2024 हा महाराष्ट्रातील एक भला मोठा मानाचा सोहळा आहे। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या 7 मानाच्या दिंड्या ज्या पालख्या सोहळ्या आहेत। किती दिवस ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे आणि किती पंढरपुरात ही पहिली पालखी मानली जाते? आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळा हा जरा लांबचा पालखी सोहळा आहे। पंढरपूर परमात्मा इथून लांब आहे, 600 किलोमीटरचं अंतर आहे आणि जवळजवळ 6 जिल्ह्यामधून 27 ते 28 दिवसाचा हा प्रवास आहे। या पालखी सोहळ्यामध्ये जे वारकरी पंढरपूरकडे जातात जीवन सार्थ झाल्याची एक भावना त्यांच्यामध्ये प्रश्नच नाही। तुका म्हणे ऐशी अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चक्रपाणी वाट पाहे। काही एकादशी आषाढी आईसाहेबांच्या सोबत आपल्याला कधी जायला मिळते अशी प्रत्येक वारकऱ्याची स्वाभाविक भावना असल्यामुळं जीवनाचं अंतिम सत्य आणि कल्याण भगवंताच्या दर्शनामध्ये आहे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे। आईसाहेबांच्या सोबत जाऊन जर परमात्म्याचं दर्शन होत असेल हे जीवनाचं सार्थक आहे, धन्यता आहे, कृतार्थ आहे जीवनाची। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।